मी जन्माला आलो, आई वडिलांना पाहिलं, देवाला पाहिलं आणि शिवाजी महाराजांना पाहिलं. त्यावेळेसपासून महाराज काय आहेत आपल्याला सांगायची गरज नाही. आपण हे मराठी मातीत श्वास घेतो. शिवाजी महाराज आपण जगतो. लहान होतो, किल्ले बनवले, भगवी झेंडे लावले, तोफा लावल्या आणि प्रत्येक वेळा वाटलं की आपण महाराजांचे मावळे आहोत. आपण महाराज आहोत असं कधीच वाटलं नाही आणि वाटू शकतो. पाचवीत होतो, असाच एक शाळेचा अॅन्युअल डे होता. बाजूला मी मावळ्याची भूमिका करत होतो. भाला घेऊन नाचत होतो मी. माझाच एक मित्र महाराजांची भूमिका करत होता. त्याला मी मुजरा घातला मानाने आणि गर्वाने नाचत होतो. तो मावळा त्या स्टेजवर असून तोच मावळा आज या स्टेजवरती आहे आणि महाराजांना मानाचा मुजरा देण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं की शिवरूप जेव्हा एखादा लहान मुलगा सुद्धा धारण करतो, स्टेजवरती असो, शाळेत असो, सोसायटीमध्ये असो, दिवाळीत असो, शिवजयंतीला असो, मालिकेत असो, नाटकात असो, कुठल्याही कलाकृतीमध्ये, हे खरं म्हणजे त्या व्यक्तीचं सौभाग्य असतं की ते रूप धारण्याची त्याला संधी मिळते. आणि हेच सौभाग्य मला मावळा म्हणून प्राप्त झाले. 10 वर्ष झाली. 10 वर्षापासून प्रयत्न करत होतो मी 2016 की आपल्याला हा चित्रपट करायचा आहे. झाला नाही तो. 2019ला परत प्रयत्न केला. कोविड आला, झाला नाही तो. कुठेतरी मला वाटत होतं की आपले आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच म्हणत होते, थांब पोरा थांब, तुझी वेळ आलेली नाहीये. 2023ला जेव्हा सुरुवात केली, आता मला कुठं वाटतं की महाराज म्हणतील, पोरा आज तुझी वेळ आलेली आहे.